की श्रीमद भागवत कथा का श्रवण करावी, कशासाठी श्रवण करावी आणि ही कथा कोणाच्या प्रेरणेने आणि कोण्या ठिकाणी निर्माण झाली. काल आपण पाहिलं की हिमालयामध्ये सरस्वती नदीच्या काठावरती व्यासांनी ही कथा लिहिली. पहा, खऱ्या अर्थाने जर या ग्रंथाचा, या शास्त्राचा जर आधार घेतला तर अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वय, दोनच व्यासांचे वचन आहेत. व्यासजी म्हणतात सगळ्या शास्त्राचा सार असा आहे, पापाय परपीडाय. जर आपण जर एखाद्याला त्रास दिला तर काय लागतं? पाप लागतं. आणि चांगलं बोललं, चांगलं केलं तर पुण्य लागतं. एवढंच कोणत्याही शास्त्राचं सार आहे, लक्षात घ्या. पण आजच्या या कलियुगामध्ये बघा, पूर्वी एक 50 वर्षापूर्वी नको असं जर केलं तर पाप लागन, पाप शब्द होता. आता पाप शब्द राहिलेला नाही. कोणाच्या तोंडातून निघतो का? नको असं वाईट करायला नको रे, पाप लागल असं कधी शब्द निघतो का? नाही ना. पाप माणूस विसरला. आणि ज्यावेळेस पापाचं पारडं जास्त वाढतं ना, त्यावेळेस पुण्याचं कमी होत असतं, लक्षात घ्या. सुंदर असं प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताह या ठिकाणी संपन्न होते. रात्री हरिभक्तपरायण आपल्या गावातले सुपुत्र आहेत, सुंदर असं त्यांची या ठिकाणी कीर्तन सेवा झाली. बघा, मला सांगायचं हे की कोणी असू द्या, आपल्या घरातल्या माणसाला आपणच मोठा करत असतो, लक्षात घ्या. म्हणून ते या गावामधले आहेत, मला आनंद वाटतो. कारण एक वाक्य, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. प्रत्येक माणसाला आपली जन्मभूमी आणि जन्म ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून प्रत्येक माणसाला गावाचा अभिमान असतो. सुंदर त्यांनी सेवा त्या संध्याकाळी केली. सुंदर असे मला या ठिकाणी अनेक ठिकाणी साथ करत असतात आमचे सिंतवादक हरिभक्तपरायण गोविंद महाराजजी भारती. सुंदर असं या ठिकाणी मला साथ करतात आमचे हरिभक्तपरायण अशोकजी पुरी माणमुडी, सुंदर कीर्तनकार आहेत ते बी. सुंदर मला या ठिकाणी मृदंग विशारद साथ करतात असे आमचे हरिभक्तपरायण स्नेही मुकुंद महाराजजी धुरंधरे आणि ॲक्युपॅड या ठिकाणी जे साथ करतात असे आमचे स्नेही सणमित्र जगधने सर. सर्वांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात अशी सुंदर ज्यांची सिस्टम आहे त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. श्रीमद भागवती कथा कथयता आनंद संदोहिनी. आनंद निर्माण करणारी, चैतन्य जीवनामध्ये निर्माण करणारी ही कृष्ण कथा आहे. सज्जनो, काल पाहिलं आपण की कोणाला ऐकायला मिळते? जन्मांतरे भवेत पुण्यम. भागवत सांगते की अनंत जन्माचं पुण्य माणसा उदयाला येतं ना, त्याच माणसाला भागवत कथा ऐकायला मिळते, कोणाला नाही मिळत, लक्षात घ्या. म्हणून जेवढं आपल्याला इथं नाहता येईल तेवढं नाहण्याचा प्रयत्न करा 6 दिवसामध्ये. आणि काल पाहिलं आपण हिमालयामध्ये पहिला श्लोक लिहिला कुणी? व्यासांनी. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. लक्षात घ्या, पहिला श्लोक आहे सच्चित आणि आनंद त्या भगवंताची नामना आहे. इथे त्या भगवंताच्या स्वरूपाचा परिचय सांगितलेला व्यासांनी. कसा आहे तो भगवंत? सत, चित आणि आनंद. याची व्याख्या करताना शास्त्रकारांनी असं म्हटलेलं आहे, सत म्हणजे पवित्र. सत सत्यार्थ काळत्रयामध्ये ज्याचा नाश नाही, लक्षात घ्या. ज्या काळामध्ये, तिन्ही काळामध्ये, गत भविष्य आणि वर्तमान काळामध्ये ज्याला बाध नाही त्याला सत म्हणतात. ज्याच्यात कशी बदल होऊ शकत नाही, म्हणून तो कसा आहे? सत आहे. सत. चित म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, प्रकाशमान स्वरूप आहे त्याचं. त्याला इतर प्रकाशाची गरज नाही. लक्ष. देव काही अन्य प्रकाशक, देव तो स्वयं प्रकाशक. की अर्जुन म्हणतो भगवंता
अरे तू असा तुझं स्वरूप कसं आहे कुठे? त्यावेळेस भगवंत सांगतात की न तत् भास येते सूर्यो नस शंको न पावकः. माझ्या स्वरूपाला हे चंद्र सूर्य प्रकाशित करू शकत नाही. तुमचा कुठलाही ऊर्जा स्रोत असणारा तो त्याला प्रकाशित करू शकत नाही. नित्य स्वयं प्रकाशित असणार अर्जुना ते माझं धाम आहे. यत गत्वा न निवर्तन्ते. एकदा माझ्या धामाला आल्यानंतर अर्जुना पुन्हा या मृत्यू संसारामध्ये यावं लागत नाही असं ते भगवान. नतत भातेशे सूर्यो नस शंको न पावक यत गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम. ते धाम माझं आहे. एकदा माझ्या धामाला आल्यानंतर अर्जुना पुन्हा या दुःखरूपी संसारामध्ये माणसाला जावं लागत नाही. ते माझं धाम आहे. माऊलींनी सुद्धा सुंदर सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात का करुणी लवणाची कुंजरी सुतल्या लवण सागरी होईची न मागरी परती जैसे. की ज्याप्रमाणे मिठाची हत्तीन करून समुद्रामध्ये सोडल्यानंतर समुद्र रूप होते ना, पुन्हा वापस येत नाही, तसं त्या भगवंताचं स्वरूप आहे सज्जन. तरी जर कळलं नसल तर नदीचं पाणी एकदा समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर पुन्हा नाल्यामध्ये वापस येतं का? नाही ना. तसं एकदा समुद्राला जाऊन मिळालं ना ते पाणी पुन्हा वापस येत नाही. लक्षात घ्या. जसं अग्नीच्या ज्वाला एक वेळेस आकाशामध्ये गेल्यानंतर पुन्हा वापस येतात का? नाही नाही येत. तसं माझं स्वरूप आहे. अजून जर कळत नसेल तर तुमच्या भाषेत सांगतो माऊलींनो. तुम्ही स्वयंपाक करते वेळेस तवा चुलीवरती ठेवता. ही माऊलींची भाषा आहे समजून सांगण्याची. तवा गरम झाल्यानंतर तुम्ही पाण्याचा शिंतोडा शिपसरकन करतो. तो तवा पाणी नाहीसं होतं, दिसत नाही पाणी. तसं त्या भगवंताचं स्वरूप आहे. पुन्हा तो वापस येत नाही, त्या धामाला पोहोचतो. ते धाम आहे. असं कसं स्वरूप आहे त्याचं? चैतन्य स्वरूप आहे. सत पाहिला आपण तो पवित्र आहे. सत सत्यार्थ काळात नाश नाही. चित म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि सच्चित आणि आनंद आनंदमय स्वरूप आहे. आपण या संसारामध्ये आनंद शोधतोय पण इथं आनंद नाही. लक्षात घ्या. हा संपणारा आनंद आहे. खरा आनंद तो आहे. आम्ही एसी मध्ये बसलो तर आम्हाला थंड वाटतं पण तो आनंद नाही. पैसे आले थोडं बरं वाटतं पण पैसे करोडो रुपये जवळ दिले आणि विंचू जर चावला तर मग आनंद आहे काय? आगमा पायनो नित्य स्तंभ तिक्षसु भारत. अर्जुना इंद्रियांच्या साह्याने येणारा हा आनंद आहे पण खरा आनंद तो आहे सच्चित आणि आनंद. सतपदे ब्रह्म चितपदे माया आहे. लक्षात घ्या. आणि आनंद तयार त्याची आनंद एक नाम सदने. म्हणून असं म्हटलं की नंदाच्या घराला आनंदची आला त्याच्या खेळण्याने खेळ. म्हणून त्याची नाम संज्ञा एक आनंद आहे. म्हणजे म्हणून इथं त्याच्या स्वरूपाचा व्यासांनी परिचय सांगितलं. काय? सच्चितानंद. पुढे काय म्हणतात? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. या जगाची निर्मिती करणारा, विश्वोत्पत्त्या विश्वाची स्थापना करणारा तो आहे. अधिक पदामध्ये स्थिती आणि प्रलय ज्याच्या हातामध्ये आहे. इथं त्याच्या कार्याचा परिचय काय? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. जे विश्व ज्याने धारण केलेलं आहे, उत्पत्ती आणि स्थिती ज्याच्या हातामध्ये आहे. आपण काहीच करत नाही. येणंही आपल्या हातामध्ये नाही, जाणंही आपल्या हातात नाही. तरी आपण म्हणतो आम्ही काही करतो. आपण काहीच करू शकत नाही. म्हणून तो काय? त्याचा कार्याचा परिचय. विश्वोत्पत्त्यादि हेतवे आणि तापत्रय विनाशाय. मी जास्त किचकट नाही सांगणार पण थोडंसं विश्लेषण केलं पाहिजे ना श्लोकावरती. तापत्रय म्हणजे तिन्ही तापांचा नाश करणारा आहे. 3 ताप जीवनामध्ये असतात. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. हे तिन्ही ताप आहेत. या तिन्ही तापांचा नाश करणारा तो भगवंत आहे. लक्षात घ्या. तिन्ही ताप नाश. म्हणून जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांविषयी एक सूत्र आहे. अरळकाचे तिन्ही ताप दर्शना सरशे शंभली शंभली म्हणून फिडीती झाले. का? ते वाणी अमृत वर्षणी.
तिने तापांचा नाश भगवंत करतो का? त्याच्यातच उत्तर आहे की त्या भगवंताची वाणी कशी आहे? अमृत वर्षण, ती शांत विणारी. संसारामध्ये थकलेल्या जीवाला, भागलेल्या जीवाला निवविती वाणी माझ्या देवाची. आपली वाणी दुखविती आणि ईश्वराची वाणी सुखकर आहे. लक्षात घ्या, ती समाधान देणारी माऊल्यांनो. राजा सह्याद्री पर्वतावरती मदळेशचा पुत्र हा आरळक राजा संसारामध्ये राज्यवैभवामध्ये त्रस्त झाला, निघालेला आहे. तिथं दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, शंभली शंभली म्हणताच त्या ठिकाणी आळकाचे तिन्ही ताप नाहीसे झाले. कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज जेव्हा कधी लीळाचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये डोकावून पहा ना, कधी डोमेग्रामला असताना एक विप्र आहे, ब्राह्मण आहे, 5 कन्या आहेत. दुर्दैव असं या ब्राह्मणाचं माऊल्यांनो, 5ही विधवा झालेल्या आहेत. चरित्र वाचून 5ही विधवा. शेतावरती कामासाठी जायचा, घरी आला ना, शेजारचे लोक म्हणायचे पंचरांडा आला, पंचरांडा गेला. ज्यावेळेस हा शब्द कानावरती पडायचा ना, हृदय असं चर करायचं, जळून जायचं. घराच्या बाहेर निघला की पंचरांडा गेला, हे शब्द कानावरती पडायचे. कंटाळला, नको, त्रस्त झाला संसारात. माझा देव एक वेळेस त्या डोमेग्रामला गेल्यानंतर त्या ठिकाणी बसलेल्या असताना तो ब्राह्मण शेतातून येत होता. देव काय म्हणतात त्याला, भटो तुमच्या पंचगंगा निकेनी असती. खळकण डोळ्यामध्ये त्या ब्राह्मणाच्या पाणी की देवा, मी निवालोजी, आज खरंच माझं हृदय शांत झालं. मला आतापर्यंत माझ्या लेकीला, माझ्या पोरीला पंचगंगा काय शब्द तोचे. लक्षात घ्या, देवाची वाणी कशी आहे? निवविती आहे. समाज त्याला म्हणायचा पंचरांडा आला, पंचरांडा गेला. पंच शब्द पुढे रांडा शब्द लागला. माझ्या देवाने फक्त काय शब्द उच्चारला की तुमच्या पंचगंगा निकेनी असते. गंगा शब्द, तुमच्या 5ही मुली कशा व्यवस्थित आहेत ना. काय समाधान वाटलं असं, काहीच नाही लागत हो संसारामध्ये. फक्त तोंड भरून बोला ना एखाद्याला. आम्हाला नाही बोलता येत. नुसतं मारल्याने दुःख होत नाही, तर बोलल्याने सुद्धा दुःख होतो संसारामध्ये. कारण असं म्हटलेलं आहे की प्रिय वाक्य प्रदानेन सर्व तुष्यन्ति जंतव तस्मात् तदेव वक्तव्यम वचने क दरिद्रतः. की माणसा, प्रिय वाक्य, गोड वाक्य बोलणं तो सुभाषित सांगताय. सर्व तुष्यन्ति जंतव म्हणजे सगळे समाधान, संतुष्ट समाज होतो. म्हणून काय पाहिजे माऊल्यांनो? मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी. ओ मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी
आम्हाला देवाने तर शिकवलेलंच आहे, पण संतांनी सुद्धा शिकवलंय. करोडची जर तुमच्याकडे संपत्ती असेल आणि समोरच्याला तर तुम्ही प्रिय बोलत नसाल, गोड बोलत नसाल ना, तर सगळं तुमचं मावळलेलं आहे लक्षात. म्हणून असं म्हणतात की प्रिय वाक्य होती तरी शत्रू मित्र होती, लक्षात घ्या. जर मुखामध्ये साखर असेल ना, अमृत असेल ना, तर शत्रू सुद्धा मित्र होतात. म्हणून माझ्या देवाची वाणी कशी अमृत वर्षणी, ब्राह्मण तो निवालेला आहे. तुमच्या पंचगंगा निखेनी असती. या संसारात निवोन खूप महत्वाचं आहे. सगळंच तर आम्हाला गाड्या मिळते, बंगले मिळते. जर ऐका, आमची स्वतःची मुलगी जर घरामध्ये आली ना सासरवून, त्याच पट्टीवरती ज्यावेळेस चहा सांडतो ना, तर आम्ही म्हणतो बाळे सांडू दे सांडू दे, पुसून घेते. पण ती जर सुनाच्या हाताने एखाद्या वेळेस बशी जर चटईवरती पडले नाही, रान किरसुनी कुठली कळत नाही का तुला? काय म्हणत असं होत तिचं हृदय. तीही लेके ना कुणाची तरी. म्हणून गोड शब्द तोंडामध्ये पाहिजे हो. वाणी कशी पाहिजे, मधुर पाहिजे. खूप सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. टाळी वाजा एकदा सगळे. वाक्य आपल्या मुखामध्ये असं पाहिजे की शब्द समोरच्यांना अमृत वाटले पाहिजे. आपले शब्द म्हणजे विषापेक्षा बेकार आहेत, बरोबर आहे ना? शास्त्राचा घाव एवढा लागत नाही, एवढा शब्दांचा घाव असतो. म्हणून गोड बोला ना. बघा, आपण आरे म्हटलं तर समोरचं काय म्हणतो? कार्य म्हणतो. आणि आपण आहो म्हटलं तर समोरचा काहो म्हणतो. आग म्हटलं तर समोरची काग म्हणेल. म्हणून स्वामींनी सुद्धा आचार्यांना शिक्षा पण केलंय. तू काही महात्मा नव्हेसी. अरे महात्म्याची गौरावणी भाषा. गौरावणी म्हणजे आव काव करून भाषा पाहिजे, आरे कार्य करून नाही पाहिजे. हे आम्हाला शिकवण आहे, लक्षात घ्या. म्हणून भगवंताची वाणी कसं आहे? तिन्ही तापांची नाश करणारी ती वाणी आहे, लक्षात घ्या. म्हणून गोड बोलत जा, गोड तोंडाने. साखर तोंडामध्ये पाहिजे. आणि जर असं गोड जर नाही बोललं, चांगलं नाही बोललं, तर काय होतं? भागवतामध्ये एक कथा आहे. एक वेळेस खूप मोठी कथा आहे, पण मी स्पर्श करून सांगतो तुम्हाला. एक वेळेस ब्राह्मणाची मुलं शेषनारायणाने नेल्याले कैलास वैकुंठामध्ये. त्याचाही पाठीमागे गेलं तर कारण आहे. लक्ष्मी शेषनारायणाची सेवा करत होती, पाद सेवा. आणि शेषनारायणाने
नमस्कार केला. तिने हट्ट धरला आपल्या पतीजवळ, नारायणाजवळ. आपण एवढे सुंदर आहात, मग तुम्ही नमस्कार केला कोणाला? ते म्हटले ग बस, शांत राहा. नाही, तिने हट्ट धरला. सांगाच, तुम्ही कोणाला नमस्कार केला? तुम्ही पण हट्ट धरता का नाही पतीजवळ? धरता का नाही? बोलत जा ना, मला हीच साडी पाहिजे, हेच कानातलं पाहिजे. तसं तिने आग्रह धरला शेषनारायणजवळ लक्ष्मीने. सांगा कुणाला नमस्कार केला? अगं जाऊ दे ना, तुला काय करायचंय. म्हणून त्याला श्री हट्ट म्हणतात. 4 हट्ट आहेत: बाल हट्ट, जोग हट्ट, राज हट्ट आणि श्री हट्ट. ह्या 4 हट्टातला एक श्री हट्ट आहे, तो पूर्णच करावा लागतो, नाही तर मग ह्यांना भाकरीच नाही संध्याकाळी. बरोबर आहे का नाही? तिने हट्ट धरला. शेवटी शेष नारायणाला द्वारकेमध्ये ब्राह्मणाची मुलं चोरून न्यावं लागलं. तो ओरडत जायचा, या द्वारकेचा राजा, द्वारकानाथ आहे, इथं धर्म नाही अधर्म होतोय. अर्जुनाने ऐकलं. काय म्हणतोस विप्रा? माझा देव कृष्ण नीतिमंत आहे, द्वारकेचा राजा आहे, मग माझे मुलं कसे मरत आहेत? सांगितलं, मी तुझ्या मुलाचं रक्षण करेन, आणि रक्षण जर नाही केलं ना, तर मी अग्नी समाधी घेईन. ठरलं. तो आता गर्भपोटामध्ये आला. सगळीकडून गांडीव धनुष्याने पिंजरा केला बाणाचा. गर्भात शेष नारायणाने तो मुलगा नेला. आता समाधी ते अग्नी स्वतः लावून घेणार. तेवढ्यामध्ये भगवान गोपाल, अरे काय करतो अर्जुना? नाही, मी या मुलाचं रक्षण करणं, अशी त्याला भाक दिली होती, शपथ घेतली होती, प्रतिज्ञा घेतली होती. देवाने सांगितलं, थांब ना, आपण त्याची शोधणी करू. चोराला सुद्धा 3 दिवस देतात ना. ब्राह्मणाने सांगितलं, ठीक आहे. पाहण्यासाठी स्वर्गापर्यंत गेले. स्वर्गात नाहीत, कैलास वैकुंठामध्ये गेले, तिथंही नाहीत. मग क्षीराब्दामध्ये गेले. शेष नारायण, क्षीर म्हणजे दुधाला म्हणतात, आणि आब्दी म्हणजे समुद्र. तिथं दुधाचा समुद्र आहे, आणि शेष नारायणावरती पहुडलेला असतात. फोटो पाहिला का तुम्ही सर्पावरती कधी? आणि लक्ष्मी पाय चोळत असते. ज्यावेळेस भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुन श्राब्दाला जातात, त्यावेळेस शेषनारायण उभा राहतात. भगवंताला प्रणाम केला, आणि मग लक्ष्मीच्या लक्षात आलं की माझ्या पतीपेक्षाही कृष्ण भगवंत सुंदर आहेत. त्यांनी सांगितलं, मी ह्यांना प्रणाम केलता. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढं कारस्थान करावं लागलं, मुलं चोरून आणावं लागलं. आणि मग ही कथा का सांगितली मी तुम्हाला? ज्यावेळेस स्वर्गातून येत होते अर्जुन देव आणि द्वारकानाथ, त्यावेळेस भगवंताने सांगितलं, अर्जुना, ह्या स्वर्गाच्या पायरीवरती पाय देऊ नकोस. काय सांगितलं? स्वर्गाच्या पायरीवरती पाय देऊ नको. का? तर तुझा जो पिता आहे ना, पंडू राजा, या पंडू राजाला 99 यज्ञ केले. स्वर्गाचा बैराग धर्म होता की यज्ञ करणं. एक यज्ञ कमी पडला, म्हणून याला या पायरीमध्ये घातलेलं आहे. ऐका ध्यान देऊन. म्हणून या पायरीवर पाय देऊ नकोस. मग भगवंता, मी काय करू या पायरीतून माझ्या पित्याला मुक्त करण्यासाठी? तर तुला राजसू यज्ञ करावा लागेल. राजसू यज्ञ धर्मराजाने करायचा ठरवला. अनेक ऋषीमुनींना, राजांना त्या ठिकाणी मूळ पाठवलेलं आहे, निमंत्रण पाठवलेलं आहे. अर्जुन, भीम, कृष्ण भगवंतासोबत गंधमादन नावाचा पर्वत होता, आणि तिथं गंधमादन ऋषी राहत होते. त्या पर्वताच्या जवळजवळ अर्जुन गेल्यानंतर वास दुर्गंधी यायला लागली. त्या ठिकाणी भीमाने आपल्या नाकाला कपडा लावला. त्या ठिकाणी ते गंधमादन ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत. प्रणाम केला, पण त्यांचं शरीर असं होतं, सगळं देह सोन्याचं होतं, आणि शिर सुकराचं होतं. सुकर कळतं कशाला म्हणतात? डुकराला शुकर म्हणतात. हे गावात फिरतात ना. डुकराचं तोंड होतं आणि सगळं शरीर सोन्याचं होतं.
आम्ही राजसू यज्ञाचं निमंत्रण आपल्याला देण्यासाठी आलो होतो, पण भीमाला राहवलंच नाही. भीमाने विचारलं, किमर्थम कंचनम काया किमर्थम सुखरो मुख. काय प्रश्न विचारला की हे ऋषीवर्या, आपलं संपूर्ण देह तर सुवर्णाचं आहे आणि असं मुख डुकराचं का झालं? त्यावेळेस त्या ऋषींनी सांगितलं, भीमा, अन्नदानम मया दत्तम हेम रत्नानि सागरात शुभ वाक्यम न कर्तव्यम तदर्थम कंचनम काया तदर्थम सुकरो मुकम. हे भीमा, मी माझ्या या हाताने खूप काही अन्नदान केलं, खूप काही द्रव्यदान केलं रे. मी खूप रत्न वाटले, सुवर्ण वाटलं, माणिक वाटलं, त्याच्यामुळं माझं हे शरीर सोन्याचं झालं. पण शुभ वाक्य न कर्तव्यम, मी कधीच कुणाला या मुखाने चांगलं बोललो नाही. तदर्थम कांचनम काया तदर्थम शुकरो मुखम, त्याच्यामुळं माझं हे तोंड डुकराचं झालं. पहा, लक्षात घ्या. हे मी नाही, शास्त्र सांगते. का सांगितलं मी? जर चांगलं नाही बोललं तर काय होतं? असं डुकराचं तोंड होतं. आणि मग डुकर काय काय खातं हे तुम्हालाच माहिती. म्हणून चांगलं बोलत जा, लक्षात ठेवा. काय म्हणतात? शुभ वाक्येन कर्तव्यम तदर्थम कंचनम काया तदर्थम शुकोरो मुख. मी कथा मी का सांगितली तुम्हाला राजसू यज्ञातली? की बोलण्यावरून विषय निघाला होता. मधुर वाक्य पाहिजे, प्रिय वाक्य पाहिजे, गोड वाक्य पाहिजे. पुन्हा विषय नाही. 100 वर्षाच्या नंतर लक्षात घ्या, अनेक जन्मापासून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम मूड मध्ये. हे पुनरपि चालूच आहे. तिथं होतो आपण कधी? कल्पाच्या अंती. नंतर युग लागला, कृतयुग लागलं. बघा, 1,00,000 वर्षाचं आयुष्य माणसं तुला दिलं. कृतयुगामध्ये 32 लाख वर्षाचा कृतयुग होता. नंतर 16 लाख वर्षाचं त्रेत लागलं. 10,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगामध्ये भेटलं माणसा. नंतर पुढे द्वापारयुग, किती? 8 लाख वर्षाचा 1000 वर्षाचं आयुष्य होतं माणसाला. तिथेही देव जोडता आला नाही. आणि नंतर आता कलियुग लागलंय. किती लाख वर्षाचं आहे? 4 लाख वर्षाचं कलियुग आहे. 5,000 वर्ष झालं कलियुग लागून. आणि इथे माणसा फक्त तुला 100 वर्षाचं आयुष्य. किती? शत गणिले 100 वर्षाचं आयुष्य. मग 100 वर्षामध्ये किती झोपीत घालायचं, किती भांडणात घालायचं, किती लबड्या करण्यात घालायचं, हे जसं त्याचे ठरवायचं. बरोबर आहे का नाही? म्हणून कलियुग, भागवत सांगते, कलियुगाचं महाराज आगमन झालं. आणि या कलियुगामध्ये ज्यावेळेस कृष्ण भगवंताचा अवतार झाला ना, मी नाही, हे 5,000 वर्षापूर्वी भागवताने सांगितलेलं. मी नाही सांगत, माझ्या मनाचं मी काही सांगणार नाही. मानवाव साहित्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, कळी म्हणजे आकळी, म्हणजे आकर्ष बसला. जे कृतयुगामध्ये जी सात्विकता होती ती त्रेतायुगात राहिली नाही, ज्याला सतयुग म्हणतात कृतयुगला. त्रेतायुगामध्ये श्रीरामांच्या त्या काळी जी सात्विकता होती, जो धर्म होता, लीळा चरित्र सुद्धा सांगते की भक्ती जैसी रामाची लक्ष्मणे केली. श्रीरामांची जी भक्ती बंधू लक्ष्मणाने जी केली, ती भक्ती, ते सत्व द्वापार युगात नाही राहिलं. जे अर्जुनाने, उद्धवाने, विदुराने जी भक्ती केली, मैत्रियाने जी भक्ती केली ना, ते सत्व, तो धर्म द्वापार युगातला, कलियुगाच्या सुरुवातीला नाही राहिला. कलियुगाच्या सुरुवातीला जो धर्म राहिला, जे सत्व आहे, ते आज नाही. आजही जे धर्म आणि सत्व आहे ते उद्या राहणार नाही. लक्षात घ्या. हे भागवताने 5,000 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. भागवत सांगतंय की या कलियुगामध्ये त्या काळी लिहून ठेवलं की तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायक कन्या विक्रयण लोभा दाम्पत्यणम च कल्कणम. आज काय होणार आहे ते त्यावेळेस सांगितलेलं आहे. खूप काही सांगितलेलं आहे, पण ठराविक गोष्टी ज्या घडतात ना, ते भागवतात लिहून ठेवलेलं. भागवत सांगते
की शालको बुद्धिदायक तरुणी प्रभुता गेहे, म्हणजे घराघरात स्त्रियांची सत्ता चालणार. हे त्या काळी सांगितलेलं आहे. चालते का नाही स्त्रियांची सत्ता? हसू नका, खरं सांगा. चालते ना? आम्ही सांगन तसंच ऐकलं पाहिजे मालकाने. चालते का नाही? हे भागवताने त्यावेळेस लिहून ठेवलं नाही. आणि काय म्हणतात? शालको बुद्धिदायक. शालक म्हणजे साला, पत्नीचा भाऊ. हे माझ्या मनाचं नाही हा, मी भागवतात काढून दाखीन तुम्हाला. काय? शालको बुद्धिदायक म्हणजे पत्नीचा भाऊ सल्लागार होणार. प्रत्येक गोष्ट स्वतःची पत्नी भावाला विचारून करणार. करते का नाही आज पण प्रत्येक भावाला विचार? तुम्ही म्हणतात बाबा मग आम्ही काय चुकीचं करतो का? चांगली गोष्ट विचारतात, पण कधी विचारा. आपला पती जर लजिम खेळत येत असेल तर निश्चित भावाला विचारा. पण जर पती चांगला असेल, नीतिमंत असेल, कमावणारा असेल तर नक्की आपल्या पतीचा सल्ला घ्या. पण असं कलियुगातली श्री करेल असं सांगितलं. आणि पुढे जाऊन काय म्हणतात? दाम्पत्यानां च कलकणम, म्हणजे पती आणि पत्नीमध्ये कलियुगामध्ये सतत भांडण होणार. लय दिवस त्यांचं जमणार नाही. आज आपल्याला दिसतंय बऱ्याच मुलींचं आणि मुलाचं जमत नाही. भागवताने अगोदरच सांगून ठेवलेलं. फारकती होत्यात का नाही? सतत भांडण होत राहणार इथून पुढं. आता सुरुवात आहे कलियुगाची माऊल्यांनो. आणि त्याच्या पुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की कन्या विक्रयेन लोभात, की हा कलियुगातला माणूस स्वतःची मुलीचा व्यापार करणार. हे भागवताने सांगितलेलं आहे. स्वतःची कन्या विक्री करणार, दान करणार नाही. आज आम्हाला दृश्य पाहायला भेटते. मुलगी द्या, आम्ही 10 लाख रुपये देतो. बाप म्हणतो 10 लाख रुपये आहेत का? आहे का नाही परिस्थिती चालू? हे भागवताने त्या काळी लिहून ठेवलेलं आहे. त्या काळी लिहून, मी नाही सांगत माझ्या. कन्या विक्रयेन लोभात, नोट करून ठेवा. हा श्लोक आहे भागवतातला. आई रे बेमान दुनिया